आता येईल असली मजा. वेगळू राहील तिनं पैशावर. एक महिन्यात नाही किती इकडचं तिकडं करून टाकले ना. एवढा मोठा ठेला घेतला भाड्यावर. मस्त पैसे जमा करू राहिली, मस्त चिखलदरा घुमायला चालली. मायापोराला होऊ नाही राहिली. बेटा मी घेतो बदला मापोराचा. मापोराला येऊ देत नाही ना. मापोराचा कसा व्यवहार केला ना तू. आता नाही तुला म्हणतो ना बेवडा आहे. नाही तुला बेवडा संग संसार करायला लावला ना तर नावाची कलावती नाही. माझ्या नावानं असं कलावती ठेवतं नाही मायनं. मी ले डेंजर हा. ले कला करतो मी. ले कलाकार्य करतो. आज कलाकारीनं मायाच कलाकारीनं तेव्हा पाय आता कसं निसंधान करतो. हे लोक आहेत ना जेवढे तारीख करायला ती नाही तुला शिवाय देतील, नाही तर ठेला फोडून काढतील. तर नावाची मी कलावतीच नाही. बाई पुष्पा तुला काय सांगू. तुया म्हटलं नूडलचा वास म्हटलं बाई ना. याचं घर नाही का. टिनूचं घर नाही का. टिनूच्या घरा लोक येते तर नूडलचा वास. काय बाई अद्रकचा तडका आहे याच्यातनी. बापरे बाप. पाय माझ्या तोंडाला किती पाणी येऊ राहिलं. असं वाटते कोई नूडल्स खातो आणि कोई नाही. हो ना बहिणा. कुकून शिकली होती एवढं. कुकून शिकली बनवणं एवढं चांगलं. मला वाटलं नाही बहिणा. तर पहिली बार ठेला लावला होता ना तुम्ही चालली होती इथून. म्या म्हटलं माय काय सोंग करायली हे पुष्पा. काय दुसरं काम नाही करा माय वावरात जा. निंदाले खुरप्याले जा. असं करा तसं करा. हे काय लावलं माय कोण खाते म्हटलं हे नूडल्स ने आपल्या गावात चालते का. चला बापा भजे गरम गरम, समोसे गरम गरम हे चालते म्हटलं आपल्या गावात. पण त्या बेना अलगच केलं बहिणा. एक नंबर केलं पुष्पा. सून असा तर त्यासारखी कलावती भाग्यवान आहे. सो माय तू लय भाग्यवान आहे. तुले इतकी म्हणजे मजबूत एवढी कष्ट करणारी सून भेटली. नशिबाने भ्यायला भेटतात बाई सुना बी. पहिले लेकराला चांगली वागू राहिली. आता खायला गियाले सर्व पाहून राहिली. घरात सुधारणा केल्या, पंखा घेतला. काहीच नव्हतं त्या घरात नाही म्हटलं माय. त्यापर्यंत काही संसार जोडला नाही पण ती सून जोडलेली बाई ना. खरं बाई काबिल आहे, तारीफ आहे बाई ती गोष्ट असून बाई लय एक नंबर. मी तर सांगते काकू मला किती आवडते तुमचे आजचे मोमोज. ओ माय गॉड एवढे मोमोज मी टेस्टी कधीच नाही खाल्ले. आईने बनवते माझ्या घरी पचकले मोमोज. तुम्ही कुठून शिकला काकू. पिंक्यातले मारीन बाई. हाय नसते आली तर काय बनवून राहिली माझ्याबद्दल. बनवते नाही का किती मस्त बनवते मी बी. राधे मम्मी फेकून दिल मोमोज काकू खोटी बोल राहिली मी. हे पिंकीनं मालेच लबाडा बाई. कोणावर गेले काय माहीत. उद्या जन्माचा बदला घेते काय माहीत माझ्याजवळून. कुठंच मला ठेवत नाही ते. माझी सासूच आहे बाई हे काही म्हणा माय. माझी सासूच पोटी आली. माझी सासू अशीच बदमाश होती एक नंबरची खुसट. अशीच बोले माय मला. अशीच कुठे बी बोले. हे चाली बाई हे चाली माय चांगली बितवायले. हो ना माझ्या मुलाला पण लय नूडल्स आवडतात. नूडल्स आणि तुझ्या इथचं हे काय मोमोज बाई. आम्ही सिटीमध्ये खायचो पण सिटीची टेस्ट पण काहीच कामाची नाही आहे. तर तुम्ही तर म्हणतो बाई तू सिटीमध्ये करायला पाहिजे. हा जो धंदा आहे ना पूर्ण हा सिटीमध्ये करायला पाहिजे. एवढे पैसे होतील. आता गावातले लोक तर एवढे खात नाही बाई. एवढे शौकीन नाही आहेत. सिटीत एवढं चालते मा एवढं चालते तर काय सांगू. संध्याकाळी म्हटलं इतकी गर्दी असते या ठेल्यांवरती की तुला काय सांगू. बम खातात बिना लोक. बम पार्सलवर आपल्याला थांबा लागते 15-10 मिनटं आपली ऑर्डर दिल्यावर. एवढी तिथं डिमांड आहे बाई. करा तारीफ करा तुम्ही पुष्पाची. जेवढी करायची तेवढी तारीफ करा. जवळ खासान ना कशा हा गुन्हा लागतील तुम्हाला. पो तर ह्या पुष्पाले तुम्ही शिवाय देसाल. येऊन या ठेल्याला लाता मारसाल. पुरं सामानाचं फेकून देसाल. मला लय जे खुशी होईल ना ते कधीच नाही होईल. माझ्या पोराला सोडून गेली ना तुला असा दणका दाखवतो. तुला आम्ही ते जिंदगी डबल देऊ पुष्पा. मजेल वानाची माझ्या पोराला सोडून राहिली. माझ्या पोराला म्हणते दारू पिदाळ आहे आणत नाही हे करत नाही. इतक्या दिवस काकमाचं खाल्लं तर थांब ना तू तुला अदरच घडते आता. हो जी काकू खूप मस्त लागते. आता मी मोमोज खातो. नाही मला पैशाची काही लालच नाही आहे. मावशी काही लालच नाही आहे मला पैशाची. आणि विमलाताई तुम्ही म्हणत आहे की नाही सिटीमध्ये दुकान खोलायची होती. सिटीमध्ये खोलून काय करणार मी. नवीन टेस्ट झाल्या, नवीन फूड झालं ते आपल्या गावामध्ये पण केलं तर गावाच्या लोकांना पण त्याची माहिती मिळेल. आणि एक टेस्ट वेगळं मिळेल. आता समोसे, कचोरी, आलूगोंडे, वडे हे तर नेहमीच आपल्या इथं हॉटेलमध्ये भेटते. काही वेगळं पण ट्राय करावं वाटते ना प्रत्येकाला. काही वेगळी चव, काही वेगळी टेस्ट. आणि काकू माझा एक उद्देश पण असा आहे की काय करू. इथे माझ्या वडकीचे लोक तुम्ही आहे शांताबाई आहे, गंगाबाई आहे. किती सपोर्ट करतात आम्हाला. किती सपोर्ट करून मला इतकं समोर पाठवलं यांनी. आज तर मी त्यांचा शुक्रिया अदा करते. त्यांचा खूप शुक्रिया अदा करते. त्या आहेत म्हणून मी आहे. त्यांचा शुक्रिया अदा मी म्हणजे करू म्हणजे शब्दांनी तर करू शकणार नाही. त्यांच्यासाठी मला विशेष त्यांच्यासाठी शब्द आहेत माझ्याकडे पण ते माझ्या मुखातून निघत नाही आहेत. काय म्हणू शांताबाईनं एवढे उपकार केले माझ्यावर की तुम्हाला काय सांगू. एका टाईमी माझ्या लेकराला भाती नाही भेटे माय. भातावर मिरची पावडर खाल्ला लेकरांना. मिरची पावडर घेऊन भात खात होती बाई. पोई नाही राहे तर भात खाऊ कंटाळले माय लेकरं. पण माणसाला काही कदर नाही आली. पण शांताबाईनं पाहिलं. शांताबाई दे माय पीठ दे आणून. आजही भात आणून देत होती. आणि त्याच्यात सगळा संसार केला बाई माय. फाटका संसार माया. पण आज मला कोणासमोर हात फैलायची जरूरत नाही केली. ते काहून
शांताबाईनं. शांताबाई म्हणे रोज कुठं मागशील म्हणे, त्यात काही ना काही टॅलेंट आहे. टॅलेंट आहे म्हणे, जागृत कर म्हणे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही टॅलेंट आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये देव कोणालाच असं पाठवत नाही. प्रत्येकामध्ये खूबी आहे. फक्त आपल्याला ओळखा लागते की आपल्यामध्ये काय आहे, आपण काय करू शकतो. हे शांताबाईनं मला समजून सांगितलं. आणि त्याच्याद्वारे मी मोबाईलवर व्हिडिओ पाहिले चायनीज कसं बनवतात. आणि मला किचनमध्ये इंटरेस्ट आहे. शांताबाई म्हणे तुला किचनमध्ये इंटरेस्ट आहे, तू असं काही सोच म्हणे की जे आपल्या गावात नाही आहे. गावात आपल्या हे नव्हतं ना, तर मला प्रेरणा मिळाली आणि मी 8 दिवसात ती नूडल्स मोमोज हे सर्व करणं शिकून गेली. घरीच बनवलं आधी. शांताबाईने सामान आणून द्यायची बाई मला, मी करायची. शांताबाई आणून द्यायची, मी करायची. खूप टेस्ट मस्त वाटायची. मग मी म्हटलं मी आता चायनीज आणि नूडल्सचा ठेलाच खोलते. मग हे खोललं बघा. आता एका महिन्यात मी कुठं पोहोचली. अजून काही मी मोठी झालेली नाही आहे. पण मला पोटापुरती मला दुसऱ्याजवळ हात फैलावं लागत नाही. माझ्या मेहनतचे पैसे आहे, माझ्या कष्टाचे पैसे. त्या कष्टाच्या पैशाने माझ्या लेकाला चांगलं शिकवणार आणि चांगलं जेवण, चांगले कपडे लत्ते सर्व आवश्यकता मी पूर्ण करू शकते. हे आहे आजपासून माझी रोजी. याच्या भरोशात मी आता जगू शकते आणि स्वतःच्या दमावर जगू शकते, कोणाच्या ऐसानावर नाही. हो माय, खरंच बाई आशीर्वाद लागो बाई शांताबाईले. कोणाची मदत करते माय शांताबाई. हो माय, आम्ही तुला खुश आहो, लय खुश आहो बाई. तुला पाहू ना स्वतःच्या पायावर आत्मनिर्भर झाली ना, आम्ही लय खुश आहो. फक्त एका माणसाला सोडून. मला वाटलं पण नाही की माझ्या मागे असं करतील. एकच व्यक्ती आहे जो खुश नाही आहे. आता बापा कोण आहे व माहिती? कोण आहे सांग बरं, जो तू या धंद्यावर खुश नाही आहे म्हणून. आता काय सांगू मी? घरकाच बेदी लंकाड आहे अशी गोष्ट आहे म्हटलं. आणि ते व्यक्तीने तेवढापर्यंत प्रयत्न केला की माया ठेला फोडला पाहिजे, माया दुकान हे बंद झालं पाहिजे, लोकांना मला चपला मारायला पाहिजे, गोटे मारायला पाहिजे, मला गावातून हाकलून द्यायला पाहिजे, आणि म्या बेवड्या माणसासंग संसार करायला पाहिजे असं एका व्यक्तीला वाटते. एवढे भरपूर त्यांनी प्रयत्न केले, मी पण त्याला करू दिले. मी तर सर्व सच्चाई मला माहिती आहे. सर्व सच्चाई मला माहिती आहे. आता माय कोण आहे होती? इथे माहीत पडला काय? नाही नाही, इथे नाही माहीत पडू शकत. कोणीच नव्हतं घरात. नाही मला जेव्हा लीलानं आयडिया दिली, लीलानं केलं ते असं कोणीच नव्हतं. इले कसं काय माहीत पडेल? नाही नाही, इले शक दुसऱ्या रशील, मावर नाही शक. मावर शक असता तिनं मला बनवूच नसतं दिलं, काही मदत घेतलीच नसती, तेच मला बोलली असती. हे आता बापा कोण आहे हो अकलचा दुश्मन? एवढे गरीब बाई लेकासाठी मेहनत करू राहिली जीव तोड, असं कोण आहे माहीत आहे कोवडं? कोण आहे एवढं नालायक कुत्र? कुत्र्यापेक्षा विनिपत्र कोण आहे हो माय? बापरे कोण आहे मा सुनीवर असे अत्याचार करणारं? कोण आहे? सांग बरं नाव त्याचं मला. होपाळलं फोडलं होपाळलं कोण आहे वा? कोण आहे मा सुनीच्या ठेला बंद झाला पाहिजे असं विचार करू राहिला? मा सुनीले गोटे मारले पाहिजे, हाकलून दिले पाहिजे गावातून. कोणाला वाटते असं? सांग बरं त्याचं नाव. तो आहे मी हाव मग. आता बाई बस करा नाटक, बस करा नाटक. काय नाटक लावले तुम्ही हे? काय नाटक लावलं? तुम्हाला काय वाटते मला या गोष्टीची कल्पना नाही आहे सुद्धा? थोडीशी पण मला कल्पना नाही आहे. तुम्ही माझ्यासोबत काय करताय पाठीमागे मला काहीच माहिती नाही आहे. तुम्हाला काय वाटते मी इतकी भोडी आहो का? इतकी भोडी आहो का मी एवढं मोठं मेहनतवर माया दुकान उभी करू शकतो? तुम्ही मेहनतले समजून घ्या की मी किती हिंमतवाली बाई हा. माझ्या जागी जर दुसरी बाई असती ना लेकरं सोडून चालली गेली असती, पण मी छातीला माती लावून या धंदा चालू केला. हा धंदा मी चालू केला. स्वतःचं पोट भरण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ते बी तुम्हाला रास नाही? तुमच्या पोराले तुम्हाला हे रास नाही आहे तुम्हाला या गोष्टी? थोडं शरम वाटू द्या ना, शरम वाटू द्या ना. लाज लज्जा काही असतील शब्द ते वाटू द्या तुम्हाला. काय म्हणून राहिली वा तू? पागल बिगल झाली का? मी काय करीन बाई, मी काय करीन माय काही? आता बापा काय झालं वा माय? काय झालं? पुष्पा काहून अशी बोलू राहिली सासून तिच्या? काय माहिती शांताबाई काय झालं अचानक? आता चांगल्या मुरलत्या बाई ना. आता हे पुष्पा मुरली माय. कोणी म्हणते माय ठेला फोडायचा, माय बदनामी करायचा, मला मारलं पाहिजे, गाववाल्यानं मा ठेला फोडून द्यायला पाहिजे, मा धंदा बंद झाला पाहिजे असं विचार करू राहिले म्हणे. बापा एक बाई आहे म्हणते. कोणती बाई आहे काय माहीत? मग तिची सासू म्हणे, मला सांग म्हणे मा कोण आहे तर? मी म्हणे त्याची खबर काढतो म्हणे चांगली. सगळ्या लोकांना मी सांगते प्लीज माझं ऐका. यातलं मोमोज किंवा नूडल्स काहीच खाऊ नका. सगळ्या प्लेटा इथं ठेवून द्या. मी सगळ्यांना माफी मागते. पण पुष्पा झालं तरी काय माय? आताच तर मोमोजच्या प्लेट हाती दिल्या आणि सगळं फेकून द्यायला लावलं काहून? अरे बापा देवा, इले माहीत पडला का हो माय? मावशी, काकू, पार्वती, शांताबाई मला माफ करा. एवढं मोठं अन्न म्या वाया गमवलं. पण हे सगळं एक गेम होता. मला माझ्या सासूची सच्चाई सगळ्यांच्या समोर आणायची होती. आता बापा कलावतीबाईनं काय केलं हो माय? आता बापा रे कलावतीनं काय केलं हो माय? आता तर 3-4 दिवसपासून 8 दिवस झाले मला वाटते. त्या सांगत मस्त रवलेली, तुला कामाला मदत करू राहिली. अरे बापा अचानक काय झालं वा? आता बाई असं कसं वा माय? काऊन फेकायला लावलं नूडलच्या प्लेटा? सर्व माय सासून 8 दिवस माझ्यासोबत नाटक केलं. पैसे लंपास केले 200 रुपये माझ्या गल्ल्यातले नेऊन पोराला नेऊन देत जाय. आता माय काहून सासूबाई? सच्चाई बरोबर वाटलं? ऐकू आली नाही का तुम्हाला?
काय म्हणून राहिली व तू, काय म्हणून राहिली? मला तर काहीच समजून राहिली बापा. तुला मदत केली मी एवढी, आणि तू माझ्या मदतचा हासला देऊ राहिली, सगळ्यांच्या समोर मला बदनाम करू राहिली. पुष्पा झालं तरी सांग ना, क्लिअर क्लिअर सांग. पाय पुरं गाव जमा झालं, पुरं गाव जमा झालं तरी काय? शांताबाई सांगू काय मी? मग सासूची सच्चाई सांगू काय मी? सांगायला शरम येत आहे मला. अरे बापा, तुमचा काही 1 रुपयाचा सहारा नव्हता मला. मावर भीक मागायची नौबत आली होती. मला लोकांना मदत करून सक्षम बनवलं. आज एवढा मोठा ठेला मी माळा भरतो त्या ठेल्याचं. सकाळी 5 वाजता उठतो, बाजारात जातो, भाजीपाला आणतो, रात्रभर त्याची तयारी करतो उद्या सकाळची. नूडल्स उकडणे सर्व बनवून ठेवतो, पात्या बनवून ठेवतो, सर्व करून ठेवतो, भाजीपाला चिरतो. 12 वाजता झोपेले. फक्त 5 घंटे झोपतो मी, फक्त 5 घंटे. लेकाला सकाळी शाळेत पाठवतो, उठवतो, सगळ्या गोष्टी करतो. पहिले बाजारात येतो, मग लेखा तयारी करतो, लेकाला पाठवतो, मग ठेला लावायची तयारी करतो. एवढी मेहनत करतो मी कोणासाठी? माझ्या लेकरांसाठी. काहून ते लेकर तुमच्या पोराची नाही आहेत का? माझी एकटीची जिम्मेदारी आहे का? पण तुमच्या पोरानं जिम्मेदाऱ्या टाकून दिल्या. फक्त त्याला पैदा करायचं काम केलं, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. माझ्या लेकरं लंगलंग अंगणात फक्त उलचं खायला, खिचडी सहित खायला माझ्या लेकरं लंगलंग घुमत होते. आज माझ्या लेकरांना पोटभर जेवण आहे. काहून? माही रोजी, माही रोजी. आणि तुम्ही ते रोजीवर मला मारायचा प्रयत्न केला. हे देवाला पण मंजूर नव्हतं, देवाला सुद्धा हे मंजूर नव्हतं. मी तुमच्या सर्व गोष्टी ऐकल्या, तुमच्या सर्व गोष्टी ऐकल्या. लीला मावशी आणि तुम्ही. मावशी कशाला मला दिले? उलटा 1 नंबरची बदमाश. ते लीला आणि तुम्ही शातीर चाल चालल्या माझ्याबद्दल, की या सर्व खाण्यातनी जमाल गोटा टाकून द्यायचा आहे, आणि लोकांना नूडल्स आणि मोमोज खातील तर सर्वांना हा गुन्हा लागतील, सगळ्यांची पोटं दुखतील, आणि सगळे म्हणतील पुष्पाच्यामुळे खाल्लं म्हणून हे असं झालं. हे सगळी साजिश साजून षडयंत्र माझ्याबद्दल रचलं. शांताबाई, पहा गावातले लोक, पहा हिची सच्चाई, या बाईची सच्चाई पहा. एवढी निर्दयी बाई कधी पाहिली का तुम्ही? पाहिली का? नाही 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 नाही, खोटे इंजामात लावलेली मायावर, खोटे इंजामात लावलेली मायावर. का व बुढ्या बाईवर एवढे खोटे आरोप लावलेली? तुला लाज नाही का थोडीशी? तुम्ही मदत केली बाई ना, 8 दिवस मदत केली मी. 8 दिवस आणि चोरीचा आरोप लावलेली मायावर, चोरीचा आरोप लावलेली. तुला हाकलून द्यायचं आहे ना? तुला एखाद्या नवरा धंगडा करून राहायचं असेल ना, तुला सासू आली तर राखा नाही म्हणून माराशी इंजाम लावलेली बापा. हे बाई मावर इंजाम लावलेली बापा. शरम नाही वाटत? लाज नाही वाटत? लाज वागू ना बुडे थोडीशी. तुला आत्या म्हणून राहिली मी, आत्या म्हणून राहिली. ती कदर केली त्या पोरांनी, ती कदर नाही केली, काही म्या केली ती कदर, आणि मला उलटा म्हणता, मला बदमाश म्हणता. लाज नाही वाटत तुला? लाज नाही वाटत? एमाजान राहतो, इज्जत न राहतो, इज्जतची खाऊ राहिली. बदमाश असती ना, काहीचा बदमाशपणा केला असता. मर असे आरोप घेऊ राहिली तुझ्या तुम्ही. अरे बापा रे, पहा रे बापा, हो हे पावा सुनीचे अत्याचार पहा मार किती करू राहिली. तू थांब पुष्पा, तुलाच बदनाम करतो मी आता. अरे बापा रे, पाव मारवली. सरपंच भाऊ, पाव सरपंच भाऊ, पाय कशी हात उचलते सासूवर, पाय कशी हात उचलते. केलं तर सहीच मी, पण तुझ्या इंजामात तर सगळे मारलं तर चापट मार असून तू पण तुझे पाय, तुझी तर मुरतच चांगली. अरे बापा रे, वाचा रे, भूतीन जवळ वाचा रे मला कोणी. हो पुष्पा थांब थांब थांब, पुष्पा थांब. पुष्पा पुरी थांब. असं नको करू, थांब 1 मिनिट. आम्हाला ऐकू तुला सगळ्यांचं ऐकतो. थांब. नाही सरपंच भाऊ, देतात ठेवून मी. माझ्या चरित्र उमलीच राहिली माया. आता लोक इतकी बोलली, इतकी न कांड केले, मी काही बोलली नाही. चुपचाप यांच्या अत्याचार सहन केले. हिच्या पोरानं मला मारलं, हिने मला मारलं, मी यांच्या भरोशा राहू काय? तरी मला जगायचं देऊन राहिले. मला लेकरं भीक मागू राहिले, ते यांनी शरम नाही आली. येणे आज मी सगळ्या पायर उभी आहो आणि मला उलटा म्हणते. हिचं तुम्ही अरे बापा, कुछ सुने हे मारते मला. पुष्पा थांब, सरपंच भाऊ मुंडल थांब. पुष्पा थांब बरं. शांताबाई सोड मला शांताबाई. काही नाही केलं हो मी, काही नाही केलं. तुमचा उपकार जाणायला पाहिजे माये. उपकार जाणायला पाहिजे. शांताबाई, हिच्या बाई मला पाय काय उलटा म्हणते मला हे. मी मेहनत करू राहिली कोणत्या पुरुषाने राहू राहिली. सरपंच भाऊ, याची मदत केली मी. पहा मदतचा शिला, पहा मला काय दिला, मदतचा शिला काय दिला मला. खोटे बोलली बापा, मी काहीच नाही केलं. हिनं टाकून दिला असेल, मला कुठे येत नाही. हवा सत्यानाश हो बुडे, तुझ्या सत्यानाश हो. तुला आता जिंदगीत नाही म्हणेन मी आता. तुला म्हटलं मला एवढे बदनाम करण्याचे प्रयत्न केले की पुरा खाण्यात जमाल कुठं टाकला. मी पाऊस राहील ती तुझे मन काही बदलते, तू काही म्हणतं की नाही हे गलत आहे. त्या अंदर इंसानियत आहे का नाही, यासाठी मी तुला हे मोमोज बनवून दिले. या सगळं करू त्याला काय तुला मी आहे. आणि मला शिकू राहिली काय? हिच्या पदराला पाय शांताबाई, हिच्या पदरात काय बांधलेलं आहे पाय लवकर. दाखव माय, दाखव बरं पाव दे काय आहे पदरात तुझ्या. शांताबाई, तिकडे दूर आहे, तू दूर आहे. तिची चमची असतो त्याला काय मला घेत नाही, पेत्र मला इथं राहायचं नाही, मला इथे सांगा राहायचंच नाही. आता मी पोराजवळ. असं कसं? पहिले असं ये, दूधचं दूध आणि पाणीचं पाणी कर, मग जाय तू पोराजवळ. इकडं बरं शांताबाई, तुम्ही मला कुसर काजर घरून येता. सरपंच भाऊ पहा, सरपंच भाऊ. बाई, तुम्ही म्हणून राहिले ना की जमाल गोटा हे जे कांड केलं, हे तुमच्या सुनीनं तुम्हाला बदनाम करायला केलं, तर पाहू नका शांताबाईले. शांताबाई पहा तुम्ही.
बापा बापा शांत सर्वांचा भाऊ हाव बापा खरंच पा हिच्या पदरातनी पा खाव जमाल गोट्याची पा जमाल गोटा हिच्या पदरातनी बांधलेला होय थोडासा आहे ह्याच्यातनी म्हणजे एवढा मोठा येऊन टाकून दिला वाटते इकडं. अरे बापरे ह्या ठेल्याच्या मागं पा चम्मच आहे हा जमाल गोट्याचा पावडरचा. सरपंच भाऊ हे पा जमाल गोट्याचा म्हणजे कलावतीनंच टाकला सगळ्यात जमाल गोटा म्हणजे सगळ्यांचे फोटो खराब झाले पाहिजे आणि सगळे पुष्पाले बोलले पाहिजेत हे याची साजिश होती. काय आहे काय आहे बाई तुम्हाला लाज वाटते तुम्हाला तर गर्व असायला पाहिजे की तुमची सून स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि तुमचं पोरगानं काही तुमचं नाव रोशन नाही केलं तुमचे ते काम तुमची सून करून दाखवलेली पोराचं कर्तव्य सून निभू राहिली तुम्हाला घरात घेतलं तुम्हाला वागवायला तयार आहे आणि तुमचं पोरगा पहा दारू पिऊन तिकडं पडेल आहे म्हणजे पोराची तुम्ही तरी काही घेऊन राहिल्या हे माझ्याच पोरगा बरं. अहो सरपंच भाऊ तुम्हाला घरातलं काय माहिती आहे मा पोराच्या मागं किती लागते तर ते तुम्हाला काहीच माहिती आहे बाबा खाल्ला कायच मा पोराला खाऊ देत नाही. आता लेकरं अशा वाऱ्याने मोठे झाले का. शांताबाई सरक बरं आज नाही सैन करत बाई मी आधीचं आज सैन नाही करत एवढ्या वर्ष सैन करत आली तर थोपाडच फोडतोय बुडीचं मी काय म्हणून राहिली मी मोठे केले लहानचे मोठे त्या पोरांना नाही केले या शांताबाई आहे साक्षी या गोष्टीची बासं बुसं खाऊच्या खर्च मी माया लेकरं मोठे केले तू ये बाई इकडं चांदी बघा घे इकडं तू तोच फोडतो मी आज त्या चापटा कम पडले आता बुक्क्यानं घेत तू ये इकडं लागतं उडून टाकून तुला तिकडं मी चरित्रावर उंगली उचलली तू तुला दाखवतोस मी आता ये इकडं काय हो तिकडं नाही तिकडं मैदार तोंडाचे हे सत्यानाश बिनती त्यांना असं तुझ्या भिनव तू आहेस बदमाश सर्वात तूच आहेस जे आहे ते आहे पोराला वळण दिलं नाही माया लेखा तरी संस्कार पडतील तू निघ लवकर माया मी तुला वागवते नाही आणि ते पोरगही मला पाहिजेत नाही आणि कोण मध्ये रोखते कोणता मायाचा लाल रोखते पाहतो मी दुकान माई इतकंच चालवाईन आणि सगळ्यांना पुरा गावात मी हेच बनवीन आणि करीन धंदा हाच धंदा करीन मी आणि तुम्हाला काही बनवून दाखवीन समजलं ना आणि त्या पोराला जिंदगीभर मी घेणार नाही त्यासंग सक्त नपत करतो मी नवरा म्हणते स्वतःले तू अशा नवऱ्यावर दारू पेते दारू प्याले पैसे आहेत दिले दारू स्टाल पिऊन जाय इंग्लिश काय हे काय आणि मी देवा उलचक मुलचक करून मला एका खाऊन वागवलं मी हर दारू पेते कोणती दारू पिऊन येते दारू प्याले बरोबर पैसे सापडतात त्याला लेकर वागायला नाही सापडत. हे लय गलत केलं तुम्ही बाई तुमचं शोभलं नाही हे धंदे सुनीले तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे तर सुनीले तुम्ही अजून मागं उडायचा प्रयत्न करू राहिले एवढा मोठा आरोप लावायचा प्रयत्न केला. कलावती बाई समजतं तुले ज्याच्या ऐकून देव आहे ना लोक किती परेशान करो त्या किती परेशान करायचा प्रयत्न केला त्या पुष्पाले त्याचा धंदा बंद झाला पाहिजे हे बंद झालं पाहिजे पण देव अन्याय नाही होऊ देत जो सच्चाईच्या ऐकून देव असते पुष्पाची सच्चाई आहे म्हणून देव तिच्या इकडे आहे तर किती प्लॅनिंग केलं तुम्ही कितीही करा खराब लोक कितीही चांगल्या लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न करतील पण तो वर बसलेला आहे आपल्याला दोनच डोळे दिले देवाला सहस्त्र डोळे आहेत तो बराबर रक्षा करते त्याची करायची आहे ना त्याचं मन चांगलं आहे ना ते म्हणतात ना मन चंगा तर कटोती मी गंगा अशी गोष्ट असते तू एक गोष्ट तुझ्या दिमागात नाही बसेल पण तू कितीही वाईट करण्याचा प्रयत्न कर पण त्याचे एकूण देव आहे ना त्याचं तुम्ही बदमाश बुरे लोक जे आहे ना तुम्ही त्या माणसाचं काहीच बिघडू शकत नाही कारण की देवाची शक्ती सर्वात मोठी आहे पाय तुझं कसं भांडाफोड केला तर सुनीनं सगळ्यांच्या गावात ती बदनामी झाली आता. मी कोणाचं कधी बुरं करत नाही फक्त मी कोणाचं चांगलं पाहतो म्हणून देवानं मला एवढ्या दूर एवढा मुकामर पाचवलं पण आता माझा स्वतःचा ठेला आहे सगळं करीन मी सगळं करून टाकवीन पण पुढे तू इथून निघ लवकर. कोण राहते व त्याजवळ कोण राहते तुझ्या हे कोण खाते त्या कमाईचं लिंग कोण म्या नाही गेला काही त्याला फोटा तिकडं तू ये बुडे फक्त माझ्याजवळ तू काही माझ्या आसपास फटकू नको तू आसपास फटकली ना तुला दाखवतो मी हिंगा काय आहे तर पुष्पाचा हिंगात दाखवतो तुला तू ये इकडे फक्त आता जाऊ दे पुष्पा जाऊ दे अशा बुऱ्या लक्षावर लक्ष नको देऊ तू त्या धंद्यावर लक्ष दे. शांताबाई मी तेच करतो बा माय मेहनत तर कमवतो मेहनत न खातो पण असे दलिंदर मानाचे अशाला मी आता भारी पडतो आता असं आपल्यावर मी यकीन केलं आता नाही करत मी आता कोणावर यकीन नाही करत बिलकुल नाही करत आता कोणावर यकीन. जाऊ दे आता सगळे लोक मोमोज नूडल्स खायला आले तर यांचं काय नाराज झाले होऊन जातील बिचारे हे. पिंटू आणि पिंकी काही काळजी करू नका बेटा मला सर्व माहित होता हा ड्रामा होणार आहे म्हणून आज माझ्या सासूची सच्चाई मी सगळ्यांच्या समोर आणणारच होती म्हणून मी थोडंसं जे बनवलं आहे 4-5 प्लेट याचंच मटेरियल वर ठेवलं होतं बाकी सर्व खाली ठेवलं ठेल्याच्या. आता 2 मिनिटात मी तुम्हाला नूडल्स आणि मोमोज बनवून देतो काही टेन्शन नका घेऊ. सरपंच काका सगळेजण थांबा सगळ्यांसाठी स्पेशल नूडल्स आणि स्पेशल मोमोज बनवून आता हाजीर करतो 2 मिनिटात. शांताबाई माझी मदत करता का माझ काऊन नाही बाई दोस्ती नाही तुम्ही जो संकटात साथ देतो तोच खरा मित्र तुला माहित नाही आहे का. हो शांताबाई चाल बाई करू आता. हॅलो नमस्कार मित्रांनो बघलं तुम्ही आज हिची सासू पुष्पाची 8 दिवसापासून हे त्रास द्यायचा प्रयत्न करत होती हिचा ठेला बंद करण्याचा प्रयत्न करत होती पण ज्याचं मन चांगलं असते ना तर देव कधी वाईट होऊ देत नाही. कधी देवावरती विश्वास ठेवा आपले कर्म चांगले राहिले ना तर आपल्याला कोणीच हानी पोहोचू शकत नाही. नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा आपले कर्म चांगले तर फळ बी चांगलंच भेटतील आणि देवावर विश्वास ठेवा कधी पण कधी असतात संकटचे दिवस ते निघूनच जातात पण
असे वाईट लोक असले ना तर हे कितीही आपल्या संग वाईट करो, पण आपलं देव पाहिजे. आपल्या एकूण नाही देव, आपलं चांगलंच होते. चांगल्याचं चांगलं होते आणि खराबचं खराब होते. आणि खोटं कितीही मोठं असो पण सत्याले मागं लपू शकत नाही. त्याला अखेर उजागीर सत्यालाच व्हावं लागते. आणि पा कशी हादलीच्या सासूची पळली ना, पाय घासत कशी पळली. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनलले महाराष्ट्राचा जलवा नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून राहिले बाबा तुम्ही, नक्की सबस्क्राईब करा. आता पा एवढं जण आलेल्यात बाबा नूडल्स खायले, दुकानावरून वापस जाणं चांगलं आहे का? आता मी मैत्रीण आहो, आता मैत्रीण हाव म्हटलं तर मित्राचा फरज काय आहे? संकटात मित्राला साथ देणं. तुम्ही त्याचा मित्र आहे साथ, आणि पाठवून द्या आपल्या मित्राले व्हिडिओ आपला हावाला. आणि त्याचबरोबर त्याला सांगा सबस्क्राईब करा म्हणून. खूप मजेदार व्हिडिओ येतात म्हणा यांचे. चला मग आता आम्ही नूडल्स बनवतो, तुम्ही तुमची कामं करा. बाय.